नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. तर मंडळी, मी जसं म्हटलं की आज सकाळपासून एकनाथ शिंदे हे त्या बीडीडी चाळीच्या सदनिका हस्तांतरणाच्या कार्यक्रमालाही होते आणि दुसरीकडे अधिवेशनाही मध्ये ते होते आणि दुपारी अचानक आता ते दिल्लीला रवाना होत आहेत ही बातमी आलेली आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होतात तेव्हा ते साताऱ्याला आपल्या दरेगावामध्ये जातात आणि जेव्हा जेव्हा राज्यामध्ये राजकीय काही मोठी घडामोड घडणार असते तेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले असतात किंवा ते दिल्लीला जातात. आता देखील हीच चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला का जात आहेत, या मागचं कारण काय आहे, अशी कोणती घटना घडणार आहे राजकीय की ज्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. आता यातलं कोणतंही कारण अजूनही समोर आलेलं नाही. फक्त एवढंच समजलेलं आहे की एकनाथ शिंदे काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी ते घेणार आहेत. पण एकदम अचानक भेटीगाठींचं कारण तरी काय आहे, सिलसिला तरी काय आहे? आता यातल्या शक्यता म्हणून जर आपण काही 2-3 शक्यतांचा विचार केला तर पहिली शक्यता म्हणजे आज 16 मार्च आहे. 16 मार्च म्हणजे राज्यसभेची निवडणूक जर का निवडणूक प्रक्रियेतनं पार पडली असती, ती बिनविरोध झाली आहे, त्यामुळे जे 5ही उमेदवार होते, 7ही उमेदवार होते ते आता निवडून आलेले आहेत अशी एकूण. पण आजची 16 तारीख की जिथे जर निवडणूक झाली असती तर आज मतदान झालं असतं आणि आज संध्याकाळीच त्याचा निकालही लागला असता आणि कोण मग राज्यसभेवर जात आहे हे देखील समजलं असतं. पण आता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे, त्यामुळे आजची एक तारीख ही त्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि या 16 तारखेलाच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात आहेत. नेमकं यामध्ये काय आहे तेही आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर ते कोणाच्या गाठीभेटी घेत आहेत, म्हणजे ते महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत हे आपल्याला समजलं. पण मग ते भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत, मग भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असतील तर मग त्यामध्ये कोणता विषय असू शकतो? तर आता राज्यसभेचा विषय तर निकाली निघालेलाच आहे, पण आता मे महिन्यात येत आहेत त्या म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, अमित शहांशी त्यांची काही खलबतं होणार आहेत का हे देखील बघावं लागणार आहे. पण मी जसं म्हटलं तसं विषय किंवा ते का दिल्लीला चाललेत, यामागचा उद्देश काय आहे हे अजूनपर्यंत कुठेही बाहेर आलेलं नाहीये. पण आपल्या पद्धतीने आपण त्याचे तर्क लावतोय. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आता जवळ येत आहेत, मे महिन्यामध्ये एप्रिल एंड पर्यंत त्या होतील, त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेची ही दिल्ली वारी आहे का याकडेही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. तसंच एक म्हणजे या घडामोडीचा तसा अर्थार्थी संबंध नाहीये, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा एक लक्षात घ्या की सध्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काही फारसं सख्य नाहीये. म्हणजे राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बिनसलंय अशा बातम्या सुद्धा गेल्या 2-4 दिवसामध्ये बाहेर आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असतील, तुम्ही बघितल्या असतील, वाचल्या असतील. त्यामुळे संजय राऊत नाराज आहेत. संजय राऊत कदाचित शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा रंगली आहे. याच्यामध्ये मला तरी काही फार तथ्य वाटतंय असं नाही, पण काही सांगता येत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मी हेही ताडून बघण्याचा प्रयत्न केला की संजय राऊत दिल्लीत आहेत का, कारण ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. संजय राऊत खासदार आहेत आणि संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांचं वास्तव्य दिल्लीत असतं. त्यामुळे तोही मी प्रयत्न केला की तिथनं काही आपल्याला सुगावा मिळतोय का. पण संजय राऊत नेमके काल परवापर्यंत दिल्लीमध्ये होते, पण आज ते मुंबईमध्ये आहेत. तरीही त्या दृष्टीतनं कोणाच्या गाठीभेटी होत आहेत का यावरही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. त्यानंतर विधान परिषदेचा जसा मी मुद्दा मांडला, कारण आत्ताच्या राज्यसभेच्या वेळेचा आपण जर का विचार केला तर राज्यसभेमध्ये एकनाथ शिंदेच्या वाटेला एकच जागा आलेली आहे. विधान परिषदेच्या मध्ये सुद्धा कदाचित एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा येतील अशी शक्यता आहे. पण
आपल्याला अधिकची एखादी जागा मिळावी अशी काही मागणी एकनाथ शिंदेकडनं होऊ शकते का, याची देखील चाचपणी आपल्याला बघावी लागणार आहे. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता काही 2-4 दिवसापूर्वीच आपण बघितलं की शिवसेना कुणाची याचं जे सगळं प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अगदी 3-4 दिवसापूर्वीचीच तारीख पडलेली होती सुनावणीची, पण त्यावेळेला सुनावणी झाली नाही. अगदी 5 मिनिटामध्ये काही 2 वकिलांमध्ये चर्चा झाल्या न्यायाधीशांच्या बरोबर. कपिल सिब्बल असं म्हणाले की मला माझी बाजू मांडायला 2 तास लागतील. त्यावर न्यायाधीशांनी त्यांना आपल्याला 1 ते 1.5 तास आम्ही देऊ शकू असंही सांगितलं. पण याबाबतची जी सुनावणी आहे ती पुढच्या आता मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा त्या पातळीवर, कारण असीम सरोदे जे आहेत, असीम सरोदे असं म्हणालेले आहेत की शिवसेना कुणाची या बाबतीतला जो निकाल आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनीच लागणार आहे. कारण याच्यामध्ये 2 प्रकरणं आहेत. एक प्रकरण आहे ते म्हणजे आमदार अपात्रतेच्या विषयीचं एक प्रकरण आहे आणि दुसरं आहे ते शिवसेना नाव आणि चिन्हाचं प्रकरण. तर असीम सरोदेंच्या मते हे जे सतत सुनावणी लांबणीवर पडते याचं कारण असं आहे कारण याचा निकाल बघायला गेलं तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागणार आहे असं असीम सरोदेंचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर काही वकिलांच्या गाठीभेटी, काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी तातडीनं एकनाथ शिंदे रवाना झालेत का, याही अर्थाने आपल्याला आता एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारीकडे बघावं लागतंय. पण या दिल्ली वारीमध्ये काहीतरी दडलंय आणि ते अत्यंत महत्वाचं दडलंय हे मात्र नक्की. कारण आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या बरोबर होते. ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, जसं मी बीडीडी चाळीचा विषय सांगितला त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये ते होते आणि एकदम अचानक ते दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे चर्चा रंगलेली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये राजकारणामध्ये काही वेगळं घडणार आहे का याची देखील चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. पण आपण एकनाथ शिंदेच्या या दिल्ली वारीमध्ये काय नेमकं दडलंय, काय गूढ आहे हे शोधण्याचा आणि त्याचे अपडेट्स जसे आपल्या समोर येतील तसं तुमच्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. पण आज ही दिल्ली वारी एकनाथ शिंदेची फार महत्वाची मानली जाते, त्यामुळे त्यावर आपलं लक्ष असेलच. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय, एकनाथ शिंदे इतक्या तातडीनं दुपारी दिल्लीकडे का रवाना झालेत? तुम्हाला काही कारण वाटत असतील तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.